भारत हा केवळ भूभाग नाही तर संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे. हिंदू समाजात वाढत चाललेली फूट आणि असंघटितपणा ही चिंतेची बाब असून हिंदू समाजाने एकत्र येऊन संघटित शक्ती निर्माण केली पाहिजे. स्त्रियांचा सन्मान, संस्कृतीचे जतन आणि चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध ठाम भूमिका घेण्याची आव्हाने आपल्यासमोर उभे आहे. समाजातील विघटन रोखण्यासाठी प्रत्येकाने सजग राहणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. उमरज तालुका कराड येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघ प्रचारक अजयराव कुलकर्णी सो पूनम वास्के यांनी उपस्थितांना हिंदू धर्म व राष्ट्रीय स्वयंसेवक सेवा संघाचे मार्गदर्शन केले. भाजपचे किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ यांनी या हिंदू संमेलनाला भेट दिली. उमरज व पंचक्रोशीतील हिंदू बांधव या हिंदू संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संयोजकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष शंभू महादेव आणि मी देव दानव मानव तिघांना आशीर्वाद देतो, त्यापेक्षा मला सत्याला आशीर्वाद द्यायचा आहे, सत्याशी पाठीमागे राहायचं आहे असं म्हणून शिवच रुद्रावतार बनले. त्या हनुमंताला अनंत वंदन करून आजच्या वाङ्मयी सेवेला आरंभ करीत आहे. आपण ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 71 शतकोत्सव साजरा करतो आहे, त्या समारंभामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हिंदू संमेलन होत आहेत. दुर्दैव आहे की आपल्याला संमेलन घ्यावं लागतं, पण नेहमीच आपली अशी अवस्था झालेली आहे. आणि म्हणून जगातल्या सगळ्या लोकांनी ओळखलेलं आहे की जर सत्ता गाजवायची असेल, संपत्ती लुटायची असेल तर ती हिंदूंची लुटता येते. हिंदूंना विकलित करता येतं, विचलित करता येतं, असंघटित करता येतं. पूर्ववक्त्या वास्केताईंनी महिलांसंबंधाने सांगितलं, परिवारात वावरत असताना पती पत्नीचं कर्तव्य, आई वडिलांचं कर्तव्य आपल्याला सांगितलं. त्याचबरोबर उर्वरित विषयाला आणि RSS काय आहे याबद्दल कुलकर्णी सरांनी देखील आपल्याला सांगितलं. पण अजूनही आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये अजून आम्ही हिंदू बसलोच नाही. गंमत अशी आहे की हिंदू मधला क्षत्रिय समाज जो आहे त्याला 96 तुकडे करून ठेवलेला आहे. जो ब्राह्मण समाज आहे त्याला वेदाच्या निमित्ताने चार, कोकणस्थ, कर्हाणे, वर्हाणे अशा पद्धतीने 21 तुकडे केलेले आहेत. लिंगायतामध्ये तेली, तिराळी, तांबोळी, पंचम, शिलवंत, कुलवंत असे 7 तुकडे केलेले आहेत. तेल्यांची तीच अवस्था आहे. तेलवंत तेली वेगळा, लिंगायत तेली वेगळा, खारा तेली वेगळा, बरा तेली वेगळा. तीच अवस्था माळी, गोळी, साळी यांची असते. आपल्या समाजाला जितकं तुम्ही वेगळे आहात म्हणून तेवढा आनंद वाटतो, पण खरं तर आपण सगळी एकाच देवाची लोक आहोत. आमच्या पूर्वजांमध्ये सुद्धा ब्राह्मण वेगळं नाही, थोडा मोठा म्हणतो, जगम त्याच्यापेक्षा मोठा म्हणतोय, गुरु अजून वेगळं म्हणतोय, तर कुलकर्णी, पुजारी अशी वेगवेगळ्या कुळामध्ये देवाच्या जवळ राहणारी माणसं आमच्याकडे जिवंत असताना आणि मेल्यावर सुद्धा तुमचा विधी कुणाचा म्हणून विचारला जातो. तुम्ही कार्य कुणाकडून करणार? ब्राह्मणाचं आहे, क्रिया कुणाची आहे? ब्राह्मणाची आहे, जन्माची आहे, कुंभाराची आहे की गुरुवाची आहे? अशा पद्धतीने आमची विभागणी झाली. दुसऱ्या बाजूला आमचे 16 संस्कार हळूहळू पावत चाललेले आहेत. या सगळ्या संस्काराच्या निमित्ताने जन्मनाचे होते शूद्र असं म्हणून पण आमच्याकडे पाहिले जातं. संस्कारात बीज मोचते,
द्विज म्हणजे ब्राह्मण एवढंच माहित आहे, मग ते संस्कार त्यांनाच असतात. क्षत्रियाला त्याची गरज नाही, वैश्याला त्याची गरज नाही, शूद्राला त्याची गरज नाही असं म्हणत आणि बाजूला पडलं. देव मानायचंच नाही असं चौथ्या वर्गाने ठरवलं. आपल्याला व्यापारवादीमधून देवाकडे लक्ष द्यायला कुठे जमणार आहे की आपल्याला मंडळ नकोच असं म्हणत व्यापारी किंवा वैश्य परिवार बाजूला राहिला. क्षत्रिय लोकांना आपल्याला युद्धच करायचंय, लढायचंच आहे, पण आपापसात शत्रूबरोबर हे विसरून गेले. आणि ब्राह्मणांनी आपल्या बरोबर येणारा परिवार आपल्या बरोबर येत नाही तो शूद्र आहे, वैश्य आहे किंवा आणखी कोणीतरी आहे असं म्हणून त्यांना टाळलं. जन्म सगळ्यांच्या बरोबर राहिला, पण कुणाकडे रोटी व्यवहार तर कुणाकडे बेटी व्यवहार अशी अवस्था झाली. ब्राह्मणांनी ज्यांना स्पर्श करायचा नाही असं ठरवलं, त्यांच्या घरची पूजा विधानं लग्न कार्य ही सुद्धा जन्मांनी केली. कदाचित त्याच्यामुळे थोडे दिवस का असेना आपल्या समाजाचं संघटन राहिल्याचा इतिहास आपल्याला सांगा. पण ज्यावेळेला अशा पद्धतीने हे तीन वर्ग एकत्र आले, आपल्या बरोबर फक्त क्षत्रियच राहिले नाही हे लक्षात आलं, त्यावेळेला पुन्हा वेगळी षड्यंत्र निर्माण झाली आणि त्यामध्ये जन्मांचा हत्तीच्या पायाखाली देण्यापर्यंत किंवा त्याला ते शूद्राला स्पर्श केलेला वैश्याकडे विधी करतात म्हणून त्यांना उभयित करण्याचा अधिकार नाही इथपर्यंत कल्पना पुढे लढल्या गेल्या. आणि दुर्दैवाने मग जंगल ब्राह्मण गुरव यांच्यात भेद पडले. अजून पंच म्हणणारा अजून वेगळाच प्रकार आपल्याकडे आहे. या सगळ्या प्रकृतीमुळे म्हणजे धार्मिकतेच्या भेदामुळे आपल्यामध्ये आणखी अंतर पडत गेलं. त्या येणारे अतिक्रमणी लोक जे आहेत त्या अतिक्रमण करणाऱ्यांनी आपापल्या धर्माचा पगडा एवढा उत्तम रीतीने लादवला की आज आपल्या लक्षात येतं जैन वेगळे झाले, शीख वेगळे झाले, बुद्ध वेगळे झाले. लिंगायतांना सुद्धा सांगितलं जातं तुमचा आणि हिंदूंचा काही संबंध नाहीये, तुम्ही वेगळे आहात. तुमचा देव फक्त तुमच्या गळ्यात आहे, दुसरीकडे तुम्ही देव बघत नाही. आणि तुमची लग्न आमच्यासारखीच बसून लागतात, तुमच्याकडे आमच्यासारखंच उरलं जातं, त्यामुळे तुम्ही कसे हिंदू असू शकता. अशा प्रकारे हिंदूंचं मन भ्रमित करून त्यातल्याच लोकांचं विघटन करण्याचं कार्य आजपर्यंत चालू आहे. किंबहुना ही परंपरा पटकन पटणाऱ्या आमच्या काही मुली पटकन मुस्लिम होताना दिसतात. बरोबर, फक्त तुम्ही शाकाहारी आहे आणि आम्ही मांसाहारी आहे एवढं छोटंसं वाक्य वापरलं की परिवर्तित होतात. आणि आज बहुतांश ब्राह्मणांच्या मुली असू देत, क्षत्रियांच्या मुली असू देत, वैश्याच्या असू देत, या सगळ्या स्वधर्म सोडून अन्य धर्मियाकडे जायला आकर्षित झालेल्या आहेत. सिनेमा हे सुंदर साधन आहे, लक्षात ठेवा. या सिनेमामध्ये महाराज लोकांसारखा बदमाश नालायक म्हणून दुसरा नाही असं दाखवलं होतं. देवळातला पुजारी अतिशय नालायक आहे हे दाखवलं जातं. पौरोहित्य करणारा पुरोहित पोटासाठीच विधी सांगतोय असं दाखवलं जातं. आणि असले सिनेमा वारंवार पाहिले जातात आणि ज्यांच्याकडून आमच्या आई बहिणीवर अन्याय होतो ते सिनेमामध्ये मात्र आमचा बाप दादा कुणीतरी आजारी पडतो आणि त्याला मदत करायला रिक्षावाला चाचा येतो, फळ विकणारा चाचा येतो. आणि या सगळ्या चर्चेच्या भानगडीमध्ये आपल्या सगळ्यांना कधी चर्चा केलं हे कळतच नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे सेन्सर बोर्ड. त्याला हे गोष्टी कळत नसतील का, हे खरं आहे की खोटं आहे कळत नसेल का, पण खोटे सगळे सिनेमा पुढे आले आणि ज्याचा इतिहास आहे, सत्य आहे, ते मराठी सिनेमा आज बुडून गेले. मराठी सिनेमा वगैरे आमची लेकरं जात नाही. ज्यात सत्य आहे, खरा इतिहास आहे, खरोखर काय घडतंय ते दाखवलेलं आहे.
पण तो सिनेमा चालत नाही. उलट अशी खोटं नाटक जे आहे तेच लोक आनंदाने बघतात आणि त्या पद्धतीनेच वागतात अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यामध्ये बळी पडणाऱ्या डोळ्या बाबड्या 5वी 7वी शिकलेल्या मुली नाहीत, सुशिक्षित असलेल्या 2-2, 3-3 पदवी घेतलेल्या मुली या धर्मांतर करताना दिसतात. 2-2 मुलं झालेल्या आया धर्मांतर करून गेलेल्या दिसतात. म्हणजे खऱ्या अर्थाने तुमच्या वस्तीताईने सांगितल्याप्रमाणे आज प्रबोधनाची गरज आहे ती आईला, आजीला. दीक्षा द्या, लिंग घालायला लावा, भस्म लावायला सांगा असं जर म्हटलं तर आजीला मध्ये तोडगा येतो. अहो महाराज ते आमचे दिवस गेलं, आता याला शिकू द्या, मोठं होऊ द्या, मोठं करू द्या. ही पळून गेल्यावर काय करणार? आमच्या तरुण पोरांच्या कपाळावर गंध दिसत नाही. आमच्या मुलींना बांगडे घातले तर आवाज येतोय म्हणून ते पण बंद केलं. पूर्वीच्या काळामध्ये खरं कधी कधी मला असं वाटतं की कुंकू म्हणजे लक्ष्मी आहे, बांगड्या म्हणजे सरस्वती आहे आणि पायातली जोडवी म्हणजे पार्वती आहे असं सांगत होते. आणि ती पार्वती सारखी, सरस्वती सारखी, लक्ष्मी सारखी वावरत होती. पण आता मी हिच्या हातात काही घालायचंच नाही असं म्हणून तिची सरस्वती काढून घेतलेली आहे. आणि सरस्वती म्हणजे बुद्धी, बुद्धी गेल्यावर काय होणार? ही अवस्था आज आपल्याला या भगिनीच्या बाबतीत बघायला मिळते. दोन जोडी असायची, लक्षात ठेवा. आणि ती एकमेकांना वाजायची खनखन. चालता चालता लक्षात यायचं यांची पावलं कुठे चालली. आता जोडव्याचा आकार बदलला, कार्यक्रमच बदलला. ते झालं फूल, पायात फूल आणि घरात एकही फूल. कोण काय काय कोणालाच कळत नाही अशी परिस्थिती. हा बाबा लेझीम खेळतच येतो घरी, त्याला माहितीच नाही आपल्याला धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. आणि मग अशा लेझीम खेळणाऱ्याला खेळवत खेळवत त्याची बायका पोरं पळवत असं आपली परिस्थिती झाली. हे सर्व आमच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आलं. आणि आता जे घडतंय ते बरोबर नाही, लक्षात ठेवा. भूकंप येण्यापूर्वी कुत्री रडतात, तसंच या स्वातंत्र्यानंतर काय घडणार आहे, या स्वातंत्र्याचं खरं तर स्वातंत्र्य 30 सालीच आम्हाला मिळालं असं असताना सुद्धा ते 47 पर्यंत पुढे काय ढकललं जात आहे हे जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्याने ओळखलं की ज्या मुलीला मुस्लिम मुलाबरोबर लग्न करायचं आहे तिचा सत्कार गौरव केला जाईल. ही पहिली योजना 1939 साली 1939 साली झाली. आणि त्यामध्ये आमच्या देशाची पहिली महिला पंतप्रधान बळी पडली. पण आम्हाला काही कळलं नाही. अनेक मुली ज्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये होत्या त्या मुलींना अशा प्रकारे फसवण्याचं किंवा पळवण्याचं काम केलं गेलं. आणि त्याच्यामध्ये आमच्या तांब्याची विष्णू बाळा त्यांच्या परिचयाचे, त्यांची चुलत बहीण देखील महात्मा गांधींच्या बरोबर चालली होती. मुलींना लग्न करायचं नाही असं शिक्षण देण्यात आलं. जवळजवळ 27-28 महिला केवळ कराड तालुक्यातल्या त्या काळातल्या आहेत की ज्याने लग्न केलं नाही आणि केलं तर मुस्लिमाबरोबर करा आणि त्याला या देशात ठेवा पण पाकिस्तानात पाठवू नका. किती दुर्दैव आहे, लक्षात ठेवा. जर तुम्ही त्यांच्यासाठी तो देश तयार केलेला आहे तर ती तिकडेच जायला पाहिजे. आम्ही काय ठरवलं की इकडे मुलांची शाळा चालवायची आणि इकडे मुलींची शाळा चालवायची असं जर ठरलेलंच आहे तर मग मुलींना मुलं तुमच्याकडे आली तरी चालेल असं म्हटलं तर जमेल का? नाही. नियम काय ठरवलेला आहे त्याप्रमाणे राहायला पाहिजे. जर पाकिस्तान हे मुस्लिमांसाठी होतं तर या भारतात मुसलमान का राहावे? तर आमच्या गांधी बाबांची आज्ञा होती. गांधी बाबांना एवढं आपण आपल्याशी सबरच केलं
त्यांच्या प्रार्थनेमुळे, त्यांच्या छोट्या मोठ्या सत्याग्रहामुळे आपल्याला असं वाटू लागलं की आमची पहिली पोरं होती ती मूर्ख होती, उगीच फासावर गेली, मीठ उचललं असतं तर मीठ झालं असतं. इतिहास किती बदलून टाकला लक्षात. ती पोरं का सुरावर गेली असेल, कशासाठी पाणीपत झाला असेल, कशाला जगलेला बंद झाला असेल, कधीतरी विचार आपण करूया. काही दिवसानंतर आपल्याला असं सांगितलं जाईल की छत्रपती शिवाजी महाराजांना मिठाई घेऊन अफजल खान आला होता, परंतु त्याचा सफरचंद खराब झालं होतं. शिवाजी महाराज राग आला आणि मग त्यांनी सफरचंद कापायचं जे सुरी होती तीच त्याच्या पोटात घातली आणि अफजल खान गेला. आणि आपण बघा खरंच आहे ते असेल. इतके बुद्धी भ्रमित झालेली माणसं आपण, आपल्या बुद्धीला गंज आलेला आहे. तो गंज काढण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वारंवार केलं. गावागावामध्ये त्यांनी संघ शाखा निर्माण केल्या. मी सुद्धा 85 पर्यंत संघ शाखेत करायला जातो, जिथे आता यशवंतराव चव्हाण साहेबांची समाधी आहे. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्यालय सुद्धा त्याच्या वरच्या बाजूला पंधराच्या कोटामध्ये आहे. पण संघ मात्र पूर्वी खाली चालायचा, नदीजवळ त्या मोठ्या अशा बागीच्यामध्ये चालायचा. आता ते सगळे यशवंतराव चव्हाणांची प्रॉपर्टी झाल्यामुळे तिथं आपल्याला काय करता येत ते वर आले. या संघाला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शमवलं तरच आपलं संकल्प पूर्ण मिळाला का नाही. आणि म्हणून पुन्हा गांधींच्या हातीमध्ये सुद्धा संघाला घेऊन आलं. शेवटी सगळे पुरावे, वस्तुस्थिती या सगळ्याचा निर्णय करता याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवकाचा काही संबंध नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्णतः निर्दोष आहे असं कळलं आणि पुन्हा त्या संघावर बंदी घालण्याचा विषय बाजूला गेला. याच्यावर अशी चर्चेवर बंदी घालण्याची आणि काढण्याची उठवण्याची प्रसंग आलेले आहे. पण जेव्हा जेव्हा भारतावर संकट आलं तेव्हा तेव्हा हिमालयाला महापूर असू दे, आजूबाजूला झालेले भूकंप असू दे, काय किल्ला शास्त्र असू दे, भूस असू दे, या ठिकाणच्या भूकंपामध्ये पहिल्यांदा कोण केला असेल. आम्ही सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या गाडीमधून जाऊन तिथल्या लोकांना, आम्ही असं विचार केला नाही की मुसलमान आहेत, ते बुद्ध आहेत किंवा आणखी कुठल्या संचायकांचे आहेत किंवा हिंदूंचे आहेत, असा विचार न करता त्या भागात राहत असलेल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा मिळाली पाहिजे. पण शासनाकडे आलेले तंबू मात्र अजून कुजत पडले. ही परिस्थिती आपण पाहतो. राष्ट्रीय स्वयंसेवकाने कधीही जातीवाद केला नाही. आता जे राहिले ते भारतीयच आहे ही भावना आमच्या घरामध्ये होती. परंतु आपल्या लक्षात असलं पाहिजे संविधानात सुद्धा लिहिलं होतं फक्त हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे आणि इथे हिंदूच नेते होती, इथे लोकप्रतिनिधी बनतील, हिंदूंचं कार्य असेल आणि अल्पसंख्याक जे लोक आहेत त्यांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातील, त्यांनी सुखाने संसार करावा. पण आपल्या लक्षात येत आहे की दुर्दैव आज आमच्या मालगावला, मुंबईला 4 नगरसेवक आले, एका दुसरा आमदाराला, खासदाराला आणि तोड देंगे, गाव देंगे या भाषा सुरू झाल्या. आम्ही भाऊ म्हणतोय, हिंदू मुस्लिम भाई भाई, कसं काय भाई भाई मला समजतच नाही. एक गाईला खाऊन कापून खातो आणि एक गाईला घास चारून मग जेवतो, तर भाई भाई कसे असू शकतात. आम्ही कधीतरी विचार केला. करायला कुत्र्याला मारलं तर आम्ही तक्रार करायला लागलो, या प्राण्यांना कुणी मारलं ते सांगा. आणि हे महाशय आमच्या बहिणींना मारतात आणि मातांवर आणि अत्याचार करतात, साधू संतांना मारतात, सैनिकांना मारतात, त्यांची इंद्रिय कापून टाकतात, डोळे काढतात. छत्रपती संभाजी महाराजांना जेवढ्याने जसा त्रास दिला तसा त्रास देऊन आमच्या सैनिकांना मारलं जातं, आमच्या राजपुरुषांना मारलं जातं, रक्तपुरुषांना मारलं जातं आणि आमच्या साधू संतांना सुद्धा मारलं जातं. तरी पण आम्ही भाई भाई चालायचं. आम्ही कधीतरी या बाबतीचा विचार केला पाहिजे. सगळे मुसलमान वाईट असं मी कधीच म्हणत नाही.
आमच्या गाडीचा पंक्चर करायला मुसलमानच लागतो, कारण आमच्या पोरांना कमी पण वाटतो. मी मराठा, मी शांतपणी मी कसं काय ते काही हात लावला. केरळचा माणूस इथे येतो, आमच्या पोरी बरोबर लग्न करतो, चांगला बंगला बांधतो आणि आम्हाला कळत नाहीये की हा केरळवरून कसं काय करू शकला. शेवटी अण्णा करत आम्ही त्यांच्या पाठीमागे लागतो. पण आमचा एखादा दादा भाऊ कोण असेल तर त्याला मात्र आम्ही सहकार्य करत नाही. ही परिस्थिती आहे. लक्षात ठेवा, हिंदूंनी हिंदूंना सहकार्य केलं पाहिजे आणि हिंदुस्थान हा हिंदूंचा आहे, तो राहिला पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे संघटना म्हणजे RSS आहे. आम्ही सगळे साधू मागते सुद्धा माझा माधव, त्याची देवी, त्याचा विष्णू, त्याचा गणपती यामध्ये सुद्धा एक रामाला मानतो तर कृष्णाला मानत नाही, कृष्णाला मानतो तर काय म्हणतो त्याला कमळेश्वरला जात नाही, कमळेश्वरला जातो तर वरतीला जात नाही. ही परिस्थिती आमची आहे. गणपती हे स्वातंत्र्य मिळण्याकरता आपण गणपतीची व्यवस्था केली, पण आता या गणेश मंडळामुळे स्वातंत्र्य माझ्या गल्ली गल्लीत झालेले, घराघरात झालेले. पोरगा एका गणपती मंडळात, बायको दुसऱ्या गणपती मंडळात, नवरा तिसऱ्या गणपती मंडळात, हे घरातच भांडणं सुरू झाले. जशी राजकीय पक्षाची भांडणं आहे तशी आमच्या मंडळाची भांडणं आहे. येणं प्रकारे आमचा देव कुठे राहूच नाही, देवाची सेवा होऊच नाही अशा परिस्थिती. महाराजांना लोकांनी वाटून घेतलं, सेवा लोकांनी वाटून घेतलं आणि या सगळ्या वाटणीमध्ये आमची चटणी व्हायची वेळ आली. तेव्हा हे सगळं थांबवा, सगळे एकत्र या आणि संघटित व्हा. ही 100 वर्ष, 101 वर्षापूर्वी आमच्या केंद्रेवरांना सांगितलं. बरोबर गुरुजींनी ती परंपरा पुढे ठेवली आणि ती आतापर्यंत कागद साहेब सुद्धा आम्हाला हेच सांगतात की हे सगळे भेद मिटवा. हे कधीतरी बंद करा. ठीक आहे, तुमचं पद्धत काय आहे, उद्या लगेच म्हणलं महाराज एवढी मोठी सभा करताय कसा की आमच्या बरोबर टेबलावर जेवा. आम्ही आमची स्नान पूजा करून बाजूला ठेवे, परंतु याच वेळेला तुम्ही बरोबर बसलेलं आम्हाला आवडलं पाहिजे, आमच्या बरोबरीने तुम्ही बसलेलं असलं पाहिजे. गुरुचा गौरव, संतांचा गौरव, आई वडिलांचा गौरव ही तर आमची धर्म परंपरा आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः असं म्हटलेलं आहे. जेव्हा स्त्रीची सुराशी म्हणून पूजा होत असते त्यावेळेला वास्तुशांत असू दे, लग्न असू दे, अन्य कोणतेही कार्य असू दे, त्या स्त्रीची पूजा होऊन ती पंक्ती जेवल्याशिवाय तिचा नवरा सासरा कुणी जेवत नाही. इतकी आमच्या स्त्रीबद्दलची आत्मीय भावना आहे आणि त्या स्त्रीवर कुणीतरी अन्याय अत्याचार करत असेल तर आम्ही का सहन करतो हाच मला प्रश्न. आम्ही एका बाजूला कुमारी पूजा दर नवरात्रात करतो आणि दुसऱ्या बाजूला त्या मुलीवर अन्याय अत्याचार डोळ्यासमोर पाहत असतो. कुणी त्याला काही प्रतिकार करत नाही, काही बोलत नाहीये. एक दोन माथेकरून येतात, पेपर मधून तशीच बातमी येते, माथेकरून असं केलं. मग माझ्यासारखं एखाद्याने माथं फिरू व्हायला पाहिजे आणि त्या माथेकरूचं लोक फोडलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला खरं माथेकरून कोण आहे. आपल्याकडे माथेकरूंचं संख्या वाढत चाललेली आहे. कधीतरी संत सज्जन होते, हे पुरुष होते, छत्रपतीच्या समोर कितीतरी नायकांना नेलं होतं, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं अशी आमची आई अशी सुंदर होती, आम्ही सुद्धा झालो असतो सुंदर ऐसे वगैरे छत्रपती. ही फक्त हिंदूच्याच आहे का? नाही, हिंदुस्थानात राहत असलेल्या प्रत्येक जाती धर्माच्या माणसाने ते तत्व पाळलं पाहिजे तर त्याने हिंदुस्थानात राहावं. अन्यथा त्याला जिथं जेवावं, जिथं शिक्षण द्यायचं तिथं जावं. आमच्या शाळेचा गणवेश अमुक आहे तरच या शाळेत प्रवेश मिळतो असा नियम आहे. तसं भारतात राहायचं असेल तर स्त्रीचा गौरव केला गेला पाहिजे, धर्माप्रमाणे वागला पाहिजे, अन्य अत्याचार करता कामा नये, हे नियम झाले पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला हिंदू राष्ट्र सिद्ध झालं पाहिजे. ज्याच्या त्याच्या मनाला यावं, कोणी यावं आणि टिकले मारून जावं अशा प्रकारे राज्य नाही चालत, देश नाही चालत. आणि कुणी कुणावर अन्याय अत्याचार करून तर अजिबात नाही चालत. हेच आपण पाहतोय. आज सुद्धा आमचं नवी बोट
9 कोटी आतापर्यंत आले, अनेक लोक आले. त्याच्यामध्ये मुसलमान पण आहे, जास्तीत जास्त मुसलमानच आहेत त्याच्यात. पण हिंदू मुसलमान आहे ना वेगळे घेतलं. हाडला जाताना सुद्धा हिंदू मुस्लिम म्हणून त्याला सवलत मिळते. तो हिंदू या हिंदुस्थानाच्या नावावर सगळ्या सवलती मिळवून त्याच्या पवित्र स्थळापर्यंत जात असेल तर आमच्या पवित्र स्थळाला पवित्र राखण्याची जबाबदारी त्याची नाही का? हा जर आमच्या सरकार जर जागा देतं तर आमच्या गरिबांना काशी, अयोध्या, रामेश्वर का जाऊ नये? तरी पंढरपूरला का जाऊ नये? आमच्याच राज्यात, आमच्याच देशात आमच्या धर्माच्या लोकांना ज्या सुविधा नाहीत त्या मात्र तुम्हाला सगळ्या प्रकारच्या दिल्या जातात. एकदा सांगितलं अमरनाथ यात्रा नाही होती, नाही का? मला माहित आहे, ठीक आहे, त्यांचं पोटो मांडा निघालं तो भाग वेगळा. पण बाबाने एका वाक्यात सांगितलं अमरनाथ यात्रा नाही होणार तर हजचं विमान उडणार नाही. आणि मग सगळ्या मुसलमानांनी नाही आम्हाला जाऊ द्या आणि तुम्हालाही तिकडे जायचं तर जा. पण त्यांनी दुसरा आपण गाव टाकला. काय गाव टाकला तर उन्हाळा त्यांनी सांगितलं येईल याला महारा आणि तिथूनच अतिरेकाची सुरुवात झाली. हा अतिरेक खेचून काढायचा म्हटलं तर आपल्याच हातात आहे. आपण आपल्या आजूबाजूला गुरगुरणारे, सरपटणारे हे साप किंवा कुत्रे थांबवले पाहिजे तरच ते शक्य आहे, अन्यथा नाही. कुत्र्याला जसं गोळी घातली जाते किंवा त्याला औषध देऊन त्याच्यावर ते म्हणजे त्याला पुढे संतान होऊ नये म्हणून इंजेक्शन दिलं जातं, तसंच त्याला कुठल्याही पद्धतीने इतर कुठल्याही त्याचा जर दोषी असेल ख्रिस्ती आणि तो ख्रिस्ती असेल तर ख्रिश्चन देशाची, मुस्लिम असेल तर मुस्लिम देशाची त्याला मस्ती येता कामा नये. त्याने भारतात आहे भले मुसलमान ख्रिश्चन आणखी कोणी असायच्या पण मी भारतीय आहे त्याच्या डोक्यात असलं पाहिजे आणि भारताबद्दलचा आदर गौरव त्याच्या मनामध्ये असला पाहिजे तरच या गोष्टी शक्य आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा, त्यांच्यासाठी स्वतंत्र सुविधा, त्यांच्या धर्माचं शिक्षण देण्याची व्यवस्था ही आमच्या सरकारने जी मक्तेदारी घेतली आहे ती पहिल्यांदा बंद झाली पाहिजे. आणि आम्हाला आमच्या धर्माकडे शिकायला परवानगी नाही आहे. आमच्या पूर्वीच्या काळामध्ये आमच्या पुस्तकात अभंग असायचे, श्लोक असायचे, भगवद्गीता वगैरे आम्हाला शिकवली जायची. हळूहळू ती बंद झाली. लक्षात ठेवा, 47 ते 60 पर्यंत सगळं होतं, पण 60 नंतर प्रत्येकाला गाठ मारण्यात आली आणि नवीनच लाट सुरू झाली. आणि त्या लाटेमुळे आज आपल्याला हिंदू संमेलन घेण्याचा प्रसंग निर्माण झालेला आहे. तेव्हा तुमच्या आजूबाजूला असलेला तुम्हाला दूध द्यायला येणारा, तुमच्या गाडीचा टायर पंक्चर काढणारा कुणी मुसलमान असू दे की ख्रिश्चन असू दे, त्याला तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवलं पाहिजे की तू जर आमच्या धर्माप्रमाणे वागणार नसशील, तुला आम्ही प्रार्थना करू नको म्हणणार नाही, मशिदीत जाऊ नको म्हणणार नाही तुझा, पण तुझे त्या मशिदीत काय चाललंय ते ऐकायला 10 स्पीकर लावायचे, भोंगे लावायचे याची काय गरज आहे. तुझं तू काय करायचं ते कर. आम्ही आमची घंटा जेव्हा वाजवतो त्यावेळेला तुझं काही नसतं. आमच्या ठरलेल्या वेळ आहे त्यावेळेला तू काही करू नको. आणि तुझं ठरलेलं आहे, तुम्ही सुरुवात केली, कानात फोटो घातला आणि ओळखला, आम्ही निवांत ऐकतो, आम्ही बंद राहतो. आमचे नेते सुद्धा भाषण थांबवतात, आम्ही आमचं प्रवचन थांबवतो. ठीक आहे, तुमचं 2 मिनिटं काय चाललंय ते चालू दे, पण ती 2 मिनिटं असली पाहिजे. तुम्ही अशी 2-2 मिनिटं करून जर आम्हाला चिमटे काढत असाल तर मात्र ते चालणार नाही. ही सांगण्याची वेळ लागली. भाजीवाला तोच, आईला भांडी घालणारा तोच, तुमच्या कपाळाचे काही कुंकू लागताय, पिकल्या लागतायत, ते सगळं तिथेच मिळते. कारण आमच्या पोरांना कमीपणा वाटतो, त्यांना काय नको वाटतं. अरे आम्हाला एवढे मोठे लोक, पाटील लोक, देशमुख लोक, कुलकर्णी लोक, त्यांना मी जन्म मी अमुक मी तमुक. लक्षात ठेवा, कशाची लाज वाटता कामा नये. काम उत्तम प्रकारे करा. देश पुढे न्यायचा असेल तर तुम्हाला तुमची स्वतःची प्रत्येक निर्मिती करणं आवश्यक आहे. ती होती आमच्याकडे. लग्न म्हटलं तर आमच्याकडे कुंभार येत होता, बरी येत होता, नामी येत होता, सगळी कामं आमच्या
धर्माच्या लोकांकडून केली जात होती. अनुदेदार आणि गरुदेदार यांची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था होती. ना त्यांना जागा जमिनी होत्या, ना त्यांना कुठल्या प्रकारचे धंदे होते, पण आम्ही त्यांना दिलेल्या दानाला ते देत होते आणि एवढं आम्ही दान देत होतो तरी सुद्धा आमच्याकडे 2-2, 3-3 वर्ष पुढे इतकं शिल्लक राहत होतं. आता आम्ही कसला दान धर्म करत नाही. आम्ही सगळे नोकरी धंद्यात आहोत. आम्हाला चांगली खतं विकत घेऊन उत्पन्न वाढवण्याची संधी दिलेली आहे, तरी सुद्धा सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्याकडे काहीही नसतं. जून महिन्याच्या सुरुवातीमध्ये ह्याच्याकडून थोडं जाणार, त्यांच्याकडून थोडं जाणार. याचं कारण काय असावं तर येतो धर्मस्तत्व जया आणि धर्म सोडून दिला आणि म्हणून आपल्याला केलेल्या कर्माचं फळ मिळत नाहीये. धर्माप्रमाणे पहिलं वागायला शिकलं. पुरुषांनी रोज नित्य नेमाने सूर्योदयाच्या वेळेला देवाची पूजा केली पाहिजे. सूर्य नावाच्या पुरुषाने बघायच्या अगोदर आंघोळ करून सर्व माता भगिनींनी भात असू दे, शिरा असू दे किंवा पुरी भाजी काय असेल ते तुम्ही नैवेद्य तयार केला पाहिजे, देवाला दिला पाहिजे. जे जिथं देवाची व्यवस्था होते तिथं देवाला द्यावंच लागतं, तो तुम्हाला देणार. पण आम्ही देत नाही म्हणून मी करतो म्हणून भाव तुम्ही ठेवला तर देवाचं विधान आहे. त्याची बहीण होती, त्या बहिणीचं वस्त्र हरण होत असताना ती स्वतः जेव्हा तिचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत होती तोपर्यंत देव पाहत नव्हता. पण जेव्हा त्याने हात जोडले तेव्हा त्याने इतके कपडे सोडले की ओढणाऱ्याला ओढून ओढून मरावं लागलं. हे लक्षात ठेवलं नाही. तसं तुम्हाला आहे बरोबर नाही, अन्याय अत्याचार करू इच्छिणारे अजिबात जिवंत राहणार नाही. परंतु आपण आपल्या देवाला एकदा तरी हात मारली पाहिजे. हरे हरे जय श्रीराम, बजरंग बली की, पुत्र हनुमान की, जगदंब जगदंब जगदंब. या 4-4.5 अक्षराच्या जीवावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. ते टिकवण्यासाठी आता मात्र आपल्याला स्वधर्माची आणि संघटित राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे. सर्वांनी संघटित राहिलं पाहिजे, धर्माप्रमाणे वागलं पाहिजे आणि आपले आचार विचार आहेत त्याप्रमाणे ठीक आहे. पूजेच्या वेळेला सवळ ठेवा, एरवी मात्र तुम्ही एकमेकाच्या मांडीला मांडी घासून बसला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही व्यापारी आहात तेव्हा जरूर वरती करार ठेवा, पण खाली उतरल्याबरोबर जो गरीब कोण आहे त्याला मला कसं देता येईल हा पर्याय घ्यायला प्रयत्न करा. मोठमोठ्या नोकऱ्या करा, खूप पैसे कमवा, परंतु त्या कमवत असलेल्या धनाचा काही भाग माझ्या देशासाठी, माझ्या धर्मासाठी द्यायचा आहे ही पहिली भावना आपल्या मनामध्ये ठेवा. तरच आपल्या देशाला खरे सुखाचे दिवस होऊ शकतात. धर्म हाच तुम्हाला पुढे नेण्यासाठी, उत्तम कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतो. कर्माचा आणि धर्माचा ब्रह्मकर्म समुच्चय साधता आला पाहिजे, तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आजूबाजूच्या लोकांनी आपल्यामध्ये किती परिवर्तन केलेलं आहे, कशा पद्धतीने गोड बनवून त्यांनी तुम्हाला अंकित केलेलं आहे हे लक्षात ठेवून तुम्ही सुद्धा तशाच पद्धतीने आपापसात एकमेकाबरोबर जोड राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि शतम प्रति शाठ्यम ही गोष्ट आपल्याकडे शहा प्रतिशहा देण्याची तयारी असली पाहिजे. त्याच वेळेला आपण यशस्वी होऊ शकतो. त्याचं काहीतरी होत आहे असं म्हणून आपण दुर्लक्ष केलं तर मात्र आपल्यावर अन्याय होतो. लक्षात ठेवा, काश्मीरच्या त्या लोकांना झालेला अन्याय अत्याचार इतर राज्यातल्या हिंदूंनी सहन केला नसता तरी ही परिस्थिती निर्माण झाली नसती. 370 कलम नव्हतंच मुळे काही त्याचा संबंध नव्हता तरी तयार कसं झालं आणि ते नष्ट कसं झालं याला काही कळलंच नाहीये. 70 वर्ष याच्यामध्ये गेली, आता 75 सुद्धा पुढे निघून गेली आपली, पण तरी देखील आपल्याकडे संघटितपणाचा अभाव असतो, तो दूर झाला पाहिजे. उमरत परिसरात एवढीच माणसं आहेत का? पण नाही, ही हिंदू नाव वाचलं की त्याला असं वाटतं काहीतरी वेगळंच आहे. आपल्या रक्ताला इतकी वळवळ आलेली आहे, त्याला चांगला असा मोठा स्फोट आला पाहिजे तेव्हा कधी जरा ते गरम झाला तर कोण ठेवतो हे ते इतकं थंड झालेलं आहे की त्याच्यात परिवर्तन कधी होणार हा प्रश्न आपल्यासमोर. तेव्हा आमची ही हिंदू चेतना जागृत झाली पाहिजे
आणि त्यासाठी आईवर वर्गाने पण जागृत झाला पाहिजे. भाकरी घालताना चपात्या घालताना सुद्धा तुम्ही देवाचं नाव घ्या, तेव्हा हे सगळे देव जागे होतील. आता त्रिशूळ डबडू काहीतरी घेतील, गाणा घेतील, पान घेतील आणि शान वाढवतील. तेव्हा हे सगळं करण्यासाठी अन्नापासून ते आचरणापर्यंत परिवर्तन होणं अत्यंत आवश्यक आहे. ते परिवर्तन होणं यासाठीच आजच्या या संमेलनाची आवश्यकता आहे. त्याने लक्षात ठेवलं पाहिजे. संमेलनाला गेलो, 2 शब्द काहीतरी ऐकले, नंतर प्रसाद घेतला आणि प्रतिसाद नाही, अशी अवस्था होता कामा नये. आपल्याकडे तरी सुद्धा उमरमध्ये बरं आहे. मी सांगितलं आता काही महिला मंडळ निघून गेले, कुणाच्या धारा काढायला असतील, कुणाचे काही पोरांचे डबे यायचे असतील किंवा त्यांची सासूची पोरं येणार असतील म्हणून त्या गेल्या, तो भाग वेगळा. परंतु बऱ्यापैकी संख्या इथं मला भरलेली दिसते, खूप आनंद वाटला. एकूण संमेलनामध्ये तर जेवायची वेगळ्या संख्या वाढताना दिसत होती. अगोदर जोड बोलणार आणि काय म्हणतात ना, पाया पडून साखळ्या काढून ही धोरणं जी आहेत ती आपल्या लक्षात आली पाहिजे. तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही स्वतःला संघटित राहून कार्य करण्याची आवश्यकता आहे. आमचे सगळे व्यवहार प्रामाणिक ठेवण्याची आज आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये जरूर आहे, ब्राह्मणाला आता ब्राह्मण नाहीच म्हणता येत नाही, मराठाला तो मराठा नाही म्हणता येत नाही, वाण्याला व्यापाऱ्याला तो व्यापारी नाहीच म्हणता येत नाही. जे शूद्रकर्म करणारे लोक होते त्यांना काही परिवर्तन करता येत नाही. पण त्या काळामध्ये मेलेली जनावर खाणारा माणूस आणि आज सुंदर अशा प्रकारे पंचपक्वान्न खाणारा माणूस, याच्यामध्ये बुद्धीत जरी परिणाम व्हावा आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या सगळ्यांची बुद्धी समज झाली पाहिजे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी भारतीय आहे, मी सनातनी आहे, मी हिंदू आहे हा भाव असला पाहिजे. आणि त्यानंतर मग मी वेगवेगळे काही कर्म करतोय त्या कर्माप्रमाणे आपण विचार करायचा आहे. जोपर्यंत आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये मी भारतीय आहे, हिंदू संस्कृती हे माझे आदर्श आहे हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपल्याला खरं सुख प्राप्त होऊ शकत नाही. आपल्या सर्वांनाच RSSच्या तत्वाचा खरोखरच स्वीकार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाचं बघा, त्या काळात आलेल्या बातम्या वाचा, तुमच्या लक्षात येईल की त्यांनी कुठल्याही प्रकारे अन्य भावनामध्ये न ठेवता प्रत्येक कामात सरकार जेव्हा चालढकल करतं त्यावेळेला हे काम आपल्याला केलं पाहिजे असं लक्षात ठेवून त्यांनी कामं केली. आणि म्हणून आज वेगवेगळी संकट आपल्यावर आली, त्या सगळ्या संकटामधून आपण सही सलामत बाहेर पडलो. आता सुद्धा या विचाराचं सरकार आलं म्हणून आपल्याला ही संधी प्राप्त झालेली आहे. नाहीतर आपण 15 वर्षापूर्वी अशी सभा जर घेतली असती तर आपल्या सगळ्यांनाच अटक झाली असती. तसाही प्रसंग आपण घेतलेला आहे पाठीमागे 84 साली, त्याचाही अनुभव आपण घेतलेला आहे. आणि म्हणून यथा राजा तथा प्रजा, आता आपण राजा आणि प्रजा सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. आता तरी आपण खऱ्या अर्थाने आपल्या पुढच्या पिढीला मजा मिळावी आणि आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी, शांती मिळावी यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याकरताच आपण सर्वांनी संघटित व्हा, सुसंस्कारित व्हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धर्मरत राहा. आपला धर्म देवाची यात्रा झाली की पुढच्या वर्षी बघू असा असतो, तसं न होता नित्य नेमाने आपल्याला देवाचं चिंतन करता आलं पाहिजे. नित्य नेमाने आपण जवळ कुठेतरी थांबलो पाहिजे. बहुतेक गावात मारुतीचं मंदिर असतं, कारण शंकराच्या मंदिरात गेले की विष्णूवाल्यांना, विष्णूच्या मंदिरात गेले की गणपतीवाल्यांना, गणपतीच्या मंदिरात गेले की महावीरवाल्यांना, महावीराच्या मंदिरात गेले की आणखी दुसरे कुठले असतील त्या सगळ्या लोकांना गडबड होते. मी कसं तिथे जाऊ, पण मारुतीच्या मंदिरात ज्याचं ज्यांचं लग्न झाले त्या सगळ्यांना माहित आहे. मला मारुतीच्या मंदिरात जाऊन मंगळसूत्र बांधावं लागलं होतं आणि ते मंगळसूत्र गुंतवून मी मारुतीच्या घरात गुंतवलं आणि माझ्या बायकोच्या घरात बांधलं. त्यामुळे दर शनिवारी मारुती जवळ जा आणि त्याला प्रार्थना करा, भारतातल्या तमाम हिंदू लोकांना संघटित कर आणि या देशात हिंदू संस्कृतीचं संवर्धन होण्यासाठी सगळ्यांची शक्ती बुद्धी वाढव. त्यावेळेला निश्चितपणे आपल्याला यश येईल. कारण याची अनुभूती आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा अनुभवलेली आहे. आणि आता समर्थांनी 11 मारुती का तयार केले
तर शिवाजी महाराजांना आता हे राज्य व्यवस्थित करण्यासाठी शंकराचे आशीर्वाद नाही तर मारुतीच्या आशीर्वादाची गरज आहे. म्हणून त्यांनी 11 मारुती निर्माण केले आणि प्रतापगडच्या मारुतीने प्रताप केला. नाहीतर शिवाजी महाराज तिथेच केले असते, आपल्या सगळ्यांना लंगी कापून लुंगी लावायची वेळ आली असती. पण हे सगळं व्यवस्थित व्हायचं कारण म्हणजे त्यावेळेला ते 11 मारुतीने केलं. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे गेली 2-3 वर्ष 20 सालापासून गावोगावी घरोघरी आपण सगळ्यांनी हनुमान चालीसा, आणि या हनुमान चालिसेचा एवढा मोठा परिणाम झाला की 500 वर्ष आमचे पूर्वज धडपडत होते तरी तिथं मंदिर बांधता आलं नाही. पण या 2 वर्षाच्या हनुमंत साधनेमध्ये आपल्याला राम मंदिर निर्माण करता आलं. हनुमंत सगळ्या गोष्टी यश देणार आहे. आणि म्हणून आम्ही या गावात सुद्धा मारुती आहे, लक्षात ठेवा. प्रचंड अशा प्रकारे उमरजमधल्या क्रांतीचा विचार जेव्हा करतो, यवनांना शमवण्यामध्ये पण उमरजचा खूप मोठा भाग आहे. तर पोर्तुगीज इंग्रज यांना सुद्धा शमवण्यामध्ये उमरजचा खूप मोठा सहभाग आहे. उमरजचा इतिहास पाहिला की त्या मारुती रायाची अनन्य अशा प्रकारची कृपा आणि संगमावर असलेला महादेव देवाला, दानवाला, मानवाला सगळ्यांनाच आशीर्वाद देतो. म्हणून महादेवापेक्षा दानवाला अजिबात आशीर्वाद देणार नाही, पण जे चांगले आहेत त्यांनाच माझा आशीर्वाद राहणार असा देव म्हणून मारुती राय आहे. तेव्हा मारुतीची साधना आपण सर्वांनी केली पाहिजे. बजरंग बली की, पवनपुत्र हनुमान की, सर्वांनी. आणि त्या मारुतीच्या जन्मोत्सवानिमित्ताने जो सुंटवडा होता आमच्या गाडीमध्ये आहे, आमच्या बरोबर डब्यात पण आहे, त्यातला एक चमचा मी आमटीत टाकतो. म्हणजे तिथून पुढे आजपर्यंत जरी नाही आले तर इथून पुढे जेव्हा येतील हिंदू लोक तेव्हा त्यांच्यामध्ये संघटन निर्माण झालं पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये संघशक्ती निर्माण होऊ दे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं एकदा तर सगळं सैनिक बाहेर गेलं आणि संचलन करायला, झेंडा वाचन करायला दिल्लीत कोण नाही. त्यावेळेला जवळजवळ 60% हे RSSचेच लोक होते आणि तेव्हा काँग्रेसचं राज्य होतं, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांनी कुठला सरकार याचा विचार केला नाही. भारत माझा देश आहे आणि या देशाचा ध्वजारोहण होत असताना इथं संचलन करण्याकरता जी अपुरी जागा आहे ती मला पूर्ण केली पाहिजे. पूर असो, अन्य कोणतेही कार्य असो, आगीमध्ये अनेक ठिकाणी या RSSच्या लोकांनी मोठं कार्य केलेलं आहे. त्या कार्याची आपण ऐतिहासिकरित्या माहिती मिळवा. गुगलला मिळतंय, पेपरला मिळतंय, जुने पेपर मागितले तरी गुगल तुम्हाला बातम्या देत आहे. यात खोटं काहीही नाही. फक्त राष्ट्रासाठी धडपडणारी ही संघटना आहे आणि तिचा हा 101वा वाढदिवस आपण साजरा करतो. तो वाढदिवस होता नित्य दिवस व्हावा या प्रकारचा प्रयत्न करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही शुभेच्छा देतो. आपण सर्व हिंदू समाजातील लोक त्यांना देखील अनंत शुभेच्छा, शुभाशीर्वाद व्यक्त करतो आणि ही वावणी सेवा श्री चरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती. भारत माता की, गो माता की, अपने अपने माता पिता की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, बजरंग बली की जय श्रीराम. हर हर महादेव. असं म्हणायचे की एका दिशेने 4 हिंदू कधी चालतात जेव्हा 5वा खांद्यावर असतो तेव्हा. त्या स्थितीपासून एका बाजूला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका, तिथपासून गर्व से तो हिंदू आहे इथपर्यंत 100 वर्षात हिंदू समाजाला आणण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून झालं. एका दिशेने 4 जण चालतात तेव्हाच 5वा खांद्यावर असतो असं म्हणणारा हिंदू समाज, असं आज जे उमरज मधलं हिंदू संमेलन आहे तशा पद्धतीची शेकडो हजारो हिंदू संमेलनं आज जन्मशताब्दीच्या संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं चालू आहे, अशामध्ये सहभागी होतो. आज आपण रोजचा पेपर वाचला की आपल्या लक्षात येतं की लव जिहाद पासून ते अनेक हिंदू समाजाबद्दलच्या ज्या समस्या उभे राहतात, हिंदू समाज संघटितपणे त्याचा आता प्रतिकार करतोय. पूर्वीसारखं आता सोपं राहिलं नाही की रामनवमीच्या किंवा शिवजयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली आणि त्याची प्रतिक्रिया उमटली नाही आणि हिंदू समाजाने या हिंदू समाजाच्या शत्रू असलेल्या, देशाच्या शत्रू असलेल्या कुठल्याही आक्रमकांच्या समोर अत्यंत प्रभावी आणि सामर्थ्यशाली प्रत्युत्तर दिलेलं आज आपण बघतो. ज्या वेळेला डॉक्टर हेडगेवारांनी संघाची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी 4-5 लहान मुलांना एकत्र घेऊन
35 वर्षाचे होते डॉक्टर तेव्हा. नागपूरच्या मोहितेवाड्यामध्ये त्यांना सगळ्यांना एकत्र केलं खेळण्यासाठी. आणि लोक आसपास जाणारे विचारायचे की हे काय चाललंय डॉक्टर. डॉक्टरनी सांगितलं मला हिंदू समाजाला संघटित करायचंय, मी या मुलांना घेऊन आता सुरुवात केली. सुरुवातीला अत्यंत कुचेष्टा, अवहेलना, सगळी टीका करायची. डॉक्टरचं डोकं फिरलंय, याला कळत नाही डॉक्टर की पास झाला, डॉक्टरकीचा धंदा करायचं सोडून हे हिंदू समाजाला संघटित करायचं जे अशक्यप्राय गोष्ट आहे, तो समाज कधीच संघटित होऊ शकत नाही, अशा पद्धतीचं ग्रोथ घेऊन आणि काम सुरू केलंय. आणि हे लहान मुलं काय करणार, ही शेंबडीखोर आहे. ह्याच एका शाखेतून सुरू झालेला संघ आज देशातल्या सर्व तालुक्यापर्यंत, मंडल स्तरापर्यंत पोहोचलेला बघतोय. देशातच नव्हे तर विदेशातल्या असंख्य देशांमध्ये आज संघ पसरलेला आहे. संघाचं सामर्थ्य जाणवतंय. हिंदुत्वाला अनुकूल वातावरण संपूर्ण देशभर तयार झालेलं आपण बघतो. संघाच्या मुशीतून जे अनेक कार्यकर्ते घडले, आपल्या पंतप्रधान पदापासून, पंतप्रधानांच्या पासून, राष्ट्रपतींच्या पासून, लोकसभेच्या सभापती, राज्यसभेचे सभापती पासून ते अशा असंख्य राज्यांचे मुख्यमंत्री झालेले बघतोय. जे स्वयंसेवक होते ते अशा प्रभावी पदावर पोहोचले. त्यामुळे आज एक सामर्थ्यशाली वातावरण सर्व जगामध्ये झालंय. आपण जर भारताचा मागोवा घेण्याचा जर प्रयत्न केला तर आपल्याला असं लक्षात येतं हे काम संघाने सुरू का केलं. संघाने सुरू केलं याच्यासाठी म्हणून संघाच्या प्रार्थना जी रोजची म्हटली जाते त्याच्यामध्ये असं एक 4 शेवटची वाक्य अशी आहे. विजेत्री जनसंहता कार्यशक्तीत विधायी आस्य धर्मस्य संरक्षण परम वैभवन्ने तुमे तत्स्वराष्ट्र समर्था भगवत्वा शिशाती कृषम. संघ असं म्हणतो, संघ म्हणजे शाखा आणि शाखा म्हणजे कार्यक्रम. संघ कार्यक्रम का करतो? संघाच्या शाखा साप्ताहिक मिलनाच्या माध्यमातून संघाचं काम चालतं. तर ते सामर्थ्य उत्पन्न करण्यासाठी कार्यक्रम आहे. शारीरिक बौद्धिक सेवाविषयक उपक्रम संघामध्ये शाखेमध्ये घेतले जातात. त्याच्यातून व्यक्ती निर्माणाचं काम होतं. एक सुसंस्कृत व्यक्ती, सुसंस्कृत हिंदू घडवण्याचं काम त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतं. आणि असा सामर्थ्य उत्पन्न करायचं आहे संघाला. हे सामर्थ्य उत्पन्न करून काय करायचं? अशा व्यक्ती निर्माण करायची, चांगल्या सद्गुणांचा ज्यांच्यामध्ये आरोपण केलेल्या अशा व्यक्ती निर्माण करायच्या, त्याचं सुसंघटन करायचं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्या देशाला परमवैभवाला न्यायचं, हे संघाचं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न घेऊन गेली 100 वर्ष संघ काम करतो. त्यामुळे दरवर्षी ज्या वेळेला आपण विजयादशमी साजरी करतो त्यावेळेस संघ असं म्हणतो की हे देशाच्या नागरिकांच्या मध्ये सद्गुणांचं आरोपण करण्याचं काम कुठपर्यंत आलंय त्याचा आढावा आपण घेत असतो. संघाला असा अभिप्रेत आहे की एखादं राष्ट्र परमवैभवाला न्यायचं असेल तर एखादी संघटना, एखादा विचार, एखादा महापुरुष हे करू शकत नाही. संपूर्ण हिंदू समाजाचं संघटन होईल ज्या वेळेला आणि संपूर्ण हिंदू समाज जेव्हा ठरवेल त्यावेळेलाच ही राष्ट्र परमवैभवाला नेईल. परमवैभवाला न्यायची संकल्पना आपली अशी आहे का? एक सामर्थ्य उत्पन्न करायचंय आपल्याला. म्हणजे जसं अमेरिकेने आता केलंय की इराणसारख्या देशावरती बॉम्बचा वर्षाव केला, इस्रायलने केला, क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, असा आपल्याला आपला विस्तार करायचा आणि परमवैभव मिळवायचं, दुसऱ्यावरती आक्रमण करून. तर तशी आपली संकल्पना नाही. म्हणून ते दुसरं वाक्य आहे त्याच्यातलं. आपण असं म्हटलंय की विधायी आस्य धर्मस्य संरक्षण, धर्माचं रक्षण करून आपल्याला हे करायचंय. आपला जो पवित्र हिंदू धर्म आहे, हिंदू समाज आहे, हिंदू राष्ट्र आहे, तर त्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी असं संघाच्या प्रतिनिधीमध्ये म्हटलंय की आपला पवित्र हिंदू समाज, हिंदू संस्कृती आणि हिंदू राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालोय आणि हे कार्य मी तन मन धनपूर्वक करीन. त्यामुळे आपल्याला हे राष्ट्र परमवैभवाला न्यायचंय, पण धर्माचं रक्षण करून. आणि आपला धर्म काय सांगतोय? आपला धर्म असं सांगतो की चराचरात परमेश्वर आहे. म्हणून आपल्याकडे सर्वे एकीसुखीने संतु सर्वे संतु निरामया असं म्हटलंय. सर्वांशी सुख लाभावे, जशी आरोग्य संपदा व्हावे, कल्याण सर्वांचे, या विश्वातल्या सगळ्यांचं कल्याण करणारा, त्याचं हित चिंतणारा आपला हिंदू धर्म आहे. अशा धर्माचं रक्षण करून आपल्याला परमवैभव प्राप्त करायचं. पण आपल्या हिंदू समाजाचा जो इतिहास आहे, पूजनीय डॉक्टर असं म्हणायचे की आपल्याकडे हजारो वर्ष विविध आक्रमकांनी आक्रमण केलं. शक होते, हुण होते, कुषाण होते, यवन होते, इंग्रज होते, यांनी आक्रमण केलं. आणि इतकी वर्ष, हजारो वर्ष आक्रमणाखाली आपला देश राहिला तरी जगातले अनेक देश धर्मांतरित झाले. मुसलमानांनी ज्या ज्या ठिकाणी आक्रमण केलं, तलवारीच्या जोरावरती, महिलांच्या वरती बलात्कार करून, दहशतीच्या माध्यमातून, तर देशच्या देश, खंडच्या खंड त्यांनी मुस्लिम करून टाकले. त्यामुळे आज मुस्लिम राष्ट्र आपण बघतोच आहे की बरीचशी पूर्वी हिंदू असलेली राष्ट्र आहे, त्यांनी त्याच्या तलवारीच्या जोरावरती किंवा ख्रिश्चन असलेली राष्ट्र आहे. दुसऱ्या बाजूला मिशनरीयांनी इंग्रजांच्या माध्यमातून
पूर्ण भारत किंवा आपला खंड हा इंग्रज करण्याचा प्रयत्न केला नाही, जगात असा करण्याचा प्रयत्न केला, ते संपूर्ण देश इंग्रज झाले, एक ख्रिश्चन झाले. पण भारताचा एकमेव अपवाद असा आहे की आपल्या हिंदू धर्माचा अभिमान असणाऱ्या असंख्य हिंदू बांधवांनी हे टिकवून ठेवलं. त्यामुळे आपला पूर्ण समाज कधीच हा धर्मांतरित झाला नाही. आणि एकदा धर्मांतर आहे राष्ट्रांतर असतं, राष्ट्रविरोधी शक्ती प्रबळ होतात, तर ते आपल्यामध्ये घडलं नाही. हा जो आपला पवित्र हिंदू धर्म आहे त्याचं रक्षण करून मग आपल्याला त्याचा परमवैभव प्राप्त करायचा. हे परमवैभव प्राप्त कसं होईल? परमवैभव सर्व समाजाच्या संघटनेतून प्राप्त होईल. मग समाज कसा घडला पाहिजे? मग संघाने जी मूल्य घेऊन संघ गेली 100 वर्ष काम करतोय. हे सामूहिकता संस्कार आहे, देशभक्तीचा संस्कार आहे, प्रामाणिकतेचा संस्कार आहे, अनुशासनाचा संस्कार आहे. हा घेऊन संघ काम करतोय आणि संघाने एक मॉडेल उभं केलंय की समाजामध्ये जर अशा कार्यक्रमाच्या मधून, शाब्दिक बौद्धिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असा व्यक्ती घडवता येतो की ज्याला देशाचा अभिमान आहे, जो अत्यंत प्रामाणिक आहे, जो अनुशासनबद्ध आहे. त्यामुळे संघाचे कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यापासून वेळेवर संपेपर्यंत असे होत असतात, आपण बघतोय. तर हे जे मूल्यांचं संवर्धन आहे, असं आपल्याला संघाचं मॉडेल तयार करायचं नाही समाजामध्ये, तर समाज सगळा संघासारखा बनवायचा आहे. शताब्दी वर्षामध्ये आपल्या कार्याचं दृढीकरण आणि विस्तार असा संकल्प संघाने केला आहे. आणि संघ या पद्धतीने शताब्दी वर्षामध्ये सर्वदूर संघाचं काम पसरावं या पद्धतीने योजना आखतोय. याचबरोबर या परंपरेला नेण्यासाठी समाजाचा संघटन करण्यासाठी केवळ संघ काम करत नाही. इस्कॉन पासून, आर्ट ऑफ लिव्हिंग पासून ते समाजामध्ये समजा रामदेव बाबांचं पतंजली योग पीठ आहे, अशा पद्धतीची असंख्य कामं आज चालतायत की ते पण याच प्रेरणेने काम करतायत. काही संघाला अनुकूल असलेले आहेत, काही कदाचित संघाला विरोध असलेले पण आहेत, पण त्यांना समाजाच्या धरणेचं, या देशाला प्रगतीला न्यायचं, परमवैभवाला न्यायचं स्वप्न त्यांचं पण आहे. अशा सगळ्याला सज्जन शक्तीला पण संघटन करणं त्यांचं, आणि त्या सगळ्या सज्जन शक्तीचा जो शक्तीचा उपयोग आहे तो आपल्याला राष्ट्राला बलशाली करणं, परमवैभवाला नेणं, याच्यासाठी आपण करण्याचं योजलेलं आहे. आणि म्हणून या पद्धतीचे हिंदू संमेलनापासून असंख्य उपक्रम आज सर्व देशभर सुरू आहे. तर ती प्रेरणा घेऊन आपण आज जे पूनमताईंनी पंचसूत्रीचा उल्लेख केला, तो हे सगळे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये यावे म्हणून आपण पंचसूत्रीचा स्वीकार करावा सगळ्या समाजाने. म्हणून त्याच्यामध्ये पंचसूत्रीमध्ये आता त्यांनी समरसता, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन याच्याबद्दल त्या बोलल्या. शेवटचे 2 मुद्दे फक्त सांगतो आणि मी थांबतो. पुढचा मुद्दा आहे स्वबोधाचा. स्वभाषेपासून स्वदेशी वस्तूंच्या वापरापर्यंत आपल्या देशाचा आपल्याला अभिमान असेल तर आपण त्याचा अंगीकार करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला शत्रू आणि मित्र बोध व्हायला पाहिजे. आपल्या घरातल्या सगळ्या कुटुंबाला हिंदू धर्माला अनुकूल काय, हिंदू विरोधी काय आहे याचं सजग आपण असलं पाहिजे. ती माहिती आपण सतत घेत राहिली पाहिजे आणि आपल्या घरामध्ये संपूर्ण स्वदेशी वस्तूंचा वापर केला पाहिजे. हा पहिल्यांदा आपल्याला स्वबोध हे चौथं मूल्य सांगतात. आणि 5वा परिवर्तनाचा मुद्दा आहे तो नागरी शिष्टाचाराचा आहे. आपण आज बघतो की हिंदू समाज हा मुख्य समाज आहे या देशातला. तर आपल्याला अनुशासनबद्ध जर समाज घडवायचा असेल तर या देशातले कायदे पाळणारा, सिग्नल पासून मतदानाच्या अधिकारापर्यंत, टॅक्स रिटर्न भरल्यापासून ते कुठल्याही पद्धतीच्या सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता पाळण्यापर्यंत हे नागरिक शिष्टाचाराचे नियम हे आपल्या स्वतःमध्ये अंगीकारायला पाहिजे. नाहीतर आपण प्रत्येक बाबतीत असं म्हणतो की कुठलीही गोष्टी सरकारने करायला पाहिजे. एखादी नैसर्गिक आपत्ती आल्यापासून ते कुठलंही संरक्षण विषयक संकट तयार झालं नाही. आपल्याला परमवैभवाची संकल्पना अशी आहे की हिंदू समाज त्याचे प्रश्नांची उत्तर स्वतः शोधेल, स्वतः तो जे आपत्तीला उत्तर देईल. जेव्हा जेव्हा या समाजासमोर संकट उभी राहील किंवा आपत्ती येईल त्यावेळेला सर्व समाज संघटित होऊन त्याचं उत्तर काढेल, कोणाकडे याचना करणार नाही. असं सामर्थ्यशाली समाज आपल्याला उत्पन्न करायचं. दुसरा एक मूल्य आहे संघामध्ये असलेलं ते साधेपणा आणि सहजता असं आहे. संघामध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये साधेपणा असतो. संघाच्या सगळ्या कार्यकर्ते किंवा अधिकारी यांच्या वागणुकीमध्ये, त्यांच्या कपड्यामध्ये, सगळ्यामध्ये आपल्याला साधेपणाचा अंगीकार झालेला दिसतो. तर आपल्याला हे साधेपणाचं मूल्य आपल्या समाजामध्ये, त्यामुळे लग्नाचा अलीकडच्या काळात वाढलेल्या खर्चापासून महत्वाची संघामध्ये आहे ती व्यक्ती निरपेक्षता. म्हणजे संघामध्ये व्यक्तीचं समर्पण अपेक्षित आहे. कायेन वाचा मनसेंद्रिये बुद्ध्यात्मना प्रकृती स्वभावात करोमी यज्ञ सकलम परस्मै नारायणाने समर्पयामी असा एक श्लोक म्हणतो आपण. काया वाचा मन बुद्धी आणि प्रकृती स्वभाव सगळ्या इंद्रियांचं समर्पण, तसं संघाला या राष्ट्रासाठी सगळं समर्पण केलेले स्वयंसेवक अपेक्षित आहे. समाजाने सुद्धा जेव्हा जेव्हा समाजाची, देशाची हाक येईल, देश संकटात असेल, देशाला गरज असेल, देशाच्या प्रगतीसाठी जे जे मला करता येईल, देशासाठी जगणं आणि देशासाठी वेळ आली तर मरणं, याच्यासाठी व्यक्ती निरपेक्षपणा
मग हे आपल्याला पाळावायला पाहिजे. तिसरी एक संघामधली महत्वाचा गुण आहे तो आहे प्रसिद्धी परांमुखता. गेली 100 वर्ष संघ काम करतोय, पण संघाच्या उमरत मधल्या कोणाचा कार्यकर्त्यांचे फोटो पेपर मध्ये छापून आले, त्यांची निवड झाली, त्यांचा पदग्रहण समारंभ झाला, त्यांनी असं केलं, त्यांचा सत्कार झाला, त्यांना पुरस्कार मिळाला, संघातर्फे त्यांना काहीतरी गाडी बंगला असा देण्यात आला, असं कधी ऐकत नाही. संघामध्ये आलं तर आपल्याला द्यावं लागतं, आपल्याला मिळणार काही नाही. त्यामुळे सगळ्याचा त्याग करून करण्याची, त्यामुळे व्यक्ती, त्यामुळे संघामध्ये व्यासपीठावर जेव्हा असतो आपण तेव्हा बघतो, संघाच्या कार्यक्रमात आपण जेव्हा जेव्हा जाऊ त्यावेळेला बघा छत्रपती शिवाजी महाराज, परमपूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि परमपूजनीय श्री गुरुजी अशा 3 प्रतिमा असतात. पण त्याच्यानंतर 4थी प्रतिमा आहे, स्थानिक कार्यकर्त्यांची प्रतिमा लागली आहे, त्याचं पूजन चाललंय, त्याचं व्यक्तित्व आहे, त्याचं कौतुक केलं जात आहे. अशा पद्धतीची व्यक्तिनिरपेक्षता, टोकाचा आत्मविलोक हा संघामध्ये आहे, तो समाजामध्ये आला पाहिजे. देशासाठी काही केलं पाहिजे, माझ्यासाठी नाही. संघाला देश मोठा करायचा आहे, संघाला संघ मोठा करायचा नाही. गेली 100 वर्ष, त्यामुळे संघाला आम्ही 100 वर्ष टिकलोय आणि वाढतोय. आणि बघा बाकीचे कसे आमच्या बरोबर ज्यांनी स्थापना केली असे पक्ष किंवा संघटना आता संपूर्ण संपून गेलेले आहेत किंवा त्यांचा संकोच होतोय, पण संघ मोठा होतोय. संघ मोठा होतोय तर संघाला अभिमान नाही, संघाला देश मोठा करायचा आहे, देशाला परंपरेला न्यायचंय, त्याच्यासाठी हे संघाचं काम आहे. हा सगळ्यात महत्वाचा संस्कार आहे. संघाने कालानुरूप बदल आपल्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये केले. संघाच्या प्रार्थनेपासून, संघाच्या गणवेशापासून ते संघाच्या सगळ्या कार्यपद्धतीमध्ये असंख्य बदल संघाने केले. म्हणजे पूर्वीच्या आज्ञापासून इंग्लिशमध्ये होते, आता त्या सगळ्या संस्कृतमध्ये आहेत. प्रार्थना हिंदी मराठी होती, ती संस्कृतमध्ये आहे. शेवटची वाक्य त्यातल्या भारत माता की जे हिंदीमध्ये आहे. अशापासून संघाच्या गणवेशात झालेले बदल तर आपण सगळेजण इव्हिडंट करतात. संघाचा जो घोष आहे, बँड आहे, त्याच्यातल्या सगळ्या इंग्रजी रचना होत्या, आता सगळ्या भारतीय रागधारीवरती रचना आहे. असा कालानुरूप बदल हिंदू समाज जसा करत गेला आपापल्या मध्ये, त्यामुळे तो टिकून राहिला. तसाच संघाने कालानुरूप बदल आपल्या कार्यपद्धतीमध्ये केला. संघाने एक प्रचारक नावाची व्यवस्था उत्पन्न केली की या समाजासाठी पूर्ण वेळ देतील. आयुष्यातले काही वर्ष, काही जण पूर्ण आयुष्य त्या हिंदू समाजाच्या संघटनेसाठी, या परंपरेसाठी आहुती देतील. अशा असंख्य कार्यकर्ते, प्रचारकांची मांडळी आहे संघाच्या. संघ आणि अन्य क्षेत्रांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संपूर्ण देशभर उभारले हजारो कार्यकर्ते आहेत ज्यांनी आयुष्य दिले संघासाठी. आणि त्याच्यापेक्षा असंख्य करोडो कार्यकर्ते किंवा लाखो कार्यकर्ते असे आहेत की जे कुटुंब, व्यवसाय, नोकरी सांभाळून संघाच्यासाठी योगदान देतात. ते तन मन धनपूर्वक संघाचं काम करतात, संघाला वेळ देतात, कुठली अपेक्षा ठेवत नाहीत, संघाच्या कामासाठी लागणारा प्रवास करतात, स्वखर्चाने करतात, संघाच्या कार्यकर्त्यांना जेव खाऊ घालतात घरी आपल्या, आणि समाजाच्या कामासाठी जे जे योगदान देता येईल ते आपल्याला देत असतात. पुन्हा मी आज जरा एक घोषणा देणार आहे. आपण आताच ज्या मुलांकडनं शिवरायांची एवढी महती आलेली, त्यांना किती उपमा दिले, किती पोवाडे त्यांनी गायले, त्याच्याप्रमाणे आपल्यामध्ये पण त्या उत्साहानंच आपण त्या चैतन्यानंच आपण ती घोषणा द्यायला पाहिजे. तर माझ्या मागोमाग तुम्ही म्हणाल असं मला मी अपेक्षा करते. आपण म्हणूया का, आपण राज्याच्या राजात आहोत, त्यामुळे ही घोषणा पण तेवढ्याच जोराने यायला पाहिजे. सियावर रामचंद्र की जय. पूर्ण बोललं तरी चालेल. सियावर रामचंद्र की जय. रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. उमापति महादेव की जय. बोलो भाई सब संतन की जय. संतन की जय. सब संतन की जय. संतन की जय. संतांची भूमी आहे, त्यामुळे संतांना नमस्कार करते. तसेच आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपतींचा आवाज जोरात होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. परमपूज्य भगवाध्वज व भारत माता यांना वंदन करून मी माझे बोलणे सुरुवात करते. सुजलाम सुफलाम शस्य श्यामलाम मातरम वंदे वंदे मातरम वंदे मातरम. या ओळीतच कवी बंकिमचंद्र चॅटर्जी याने माझ्या भारत मातेचे नाही तर संपूर्ण पृथ्वीलाच आपली माता समजून तिच्या ज्या काही सुंदर रूपाचे वर्णन केले आहे ते आज आपण सर्वांनी पुन्हा एकदा आठवण करण्याची वेळ आलेली आहे. ही माझी भारत माता जिथे आजवर खूप आक्रमण झाली, तिने आक्रमण सहन केली, पण तरी सुद्धा आज जिद्दीने ती उभी आहे.
जिथे आजही सनातन धर्म, आपला हिंदू धर्म, ज्याच्या कधीही आधी व कधीही अंत नाही असा हा धर्म तो जिवंत आहे आणि तो कायमच असणार, याची मी ग्वाही देण्याकरता आणि आपण सर्व आज याची ग्वाही देण्याकरता इथे जमलेले आहात. तर आज पुन्हा तिच्याकडे वाकड्या नजरेने कोणी पाहणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेऊ असा मला दृढ विश्वास आहे. आणि म्हणूनच आपण ह्यासाठीच आपले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक लोकांचा यामध्ये सहभाग व्हावा यासाठीच पंचपरिवर्तनाचे 5 विषयांवर काम करण्याचे ठरवलेले आहे. आणि जेणेकरून माझा प्रत्येक हिंदू बांधव हे माझे घर इथपर्यंत सीमित नसून ही माझी मायभूमी, हा माझा देश आणि ह्याच्यासाठी मी काय करू शकतो याचा विचार करेल. तर हे 5 मुद्दे जे पंचपरिवर्तनाचे आहेत ते आहेत: पहिला, सामाजिक समरसता; दुसरा, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन; तिसरा, कुटुंब प्रबोधन; चौथा, स्वबोध; आणि 5वा, नागरी शिष्टाचार. तर हे सर्व मुद्दे एकमेकाशी संलग्नच आहेत. आपण एक करता करता दुसरा आपोआपच घडणार आहे. मग त्यात आज मी कुटुंब प्रबोधन हे मांडण्यासाठी आपल्या समोर उभी आहे. तर आपण पाहतो की हल्ली एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चाललेली आहे. तर आपण पाहतोय की आजकाल एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चाललेली आहे. आपण आपल्या कुटुंबामध्ये आणि आपल्यामध्येच आपण गुंतलेलो आहोत. तर भारतीय विचारसरणीनुसार कुटुंब हे समाजातील सर्वात लहान एकक मानले जाते. 4 माणसं 5 माणसं एकत्र येतात समान विचारांची आणि त्याच्यानंतर एक कुटुंब तयार होतं. कुटुंब चांगलं तयार झालं की एक समाजाची निर्मिती होते. समाजाची निर्मिती झाली की मग एक चांगल्या राष्ट्राची निर्मिती होते. हे आपण पाहतोय. मग भारतीय कुटुंब हे एकच मानले जाते. स्वतःच्या नात्यावर आधारित हे एकक उच्च विचारांचे पोषण करता करता वसुदैव कुटुंबकम ज्ञानेश्वर माऊलींनी जे विश्वची माझे घर हे ज्यांनी मांडलेले आहे, हे वसुदैव कुटुंबकम म्हणजे मी फक्त माझा आहे नाही तर हे सर्व विश्वच माझे घर आहे त्याची माऊलीने आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. किंवा त्यांनी, मला तर असं म्हणायचं की त्या छोट्या मुलांनी अगदी कोवळ्या मनावर संन्यासाची मुलं म्हणून त्यांच्यावर किती आघात झाले. समाजाने त्यांना खूप त्रास दिला, पण ते त्रास सगळं विसरून जाऊन त्यांनी परत सर्वांसाठी ईश्वराजवळ काय मागितले तर पसायदान मागितले. म्हणजे किती हा प्रेमभाव हा आपल्यामधील भावामध्ये प्रेमभाव आपण जागृत केला पाहिजे. आपल्या समाजात, आपल्या शेजाऱ्यांमध्ये, आपल्यामध्ये हा प्रेमभाव आपण जागृत आणि ह्याच्यासाठी. आणि जर हे झालं तर कोणीही परकीय लोक आपल्यामध्ये येऊ शकत नाही, आपल्यामध्ये खूप वाढू शकत नाही. ह्याची आपण पूर्णपणे आपल्याला दृढ विश्वास पाहिजे. आणि ह्याच्यासाठीच आपण सगळ्यांनी आज हे हिंदू संमेलन भरवायचे कारणच ते आहे की आपण एकत्र यावं. ज्ञानेश्वर माऊलींनी जे पसायदान मागितलं ते पूर्ण व्हावं. जे वांछील ते पाव, म्हणजे त्यांना सर्वांना सर्व काही मिळू दे, हे त्यांची जी अपार इच्छा होती, त्यांची जी इच्छा होती ते पूर्ण व्हावी हे आपण पाहतो. तर कुटुंब हे छोटं एकच आहे, पण ते आनंदाचं ठिकाण आहे. 4 भिंती म्हणजे कुटुंब नाही, त्यात राहणारी माणसं ते घराचं सौंदर्य वाढवतात. तर लोकांच्या आपला एकमेकात घनिष्ठ संबंध असायला पाहिजे. घर हे धनधान्याने भरलेले असावं. आपण कृष्णवंश जी म्हणतो, जिथे दुधाची आणि दयाची दुधडी वाहत होती,
तर ज्या घरात धनधान्य दूध तुपाने भरलेले घर आहे ते आनंदी घर आहे. ज्या घरात एकमेकाशी संवाद गोड आहे, आपण गोड भाषेत बोलतो, सभ्य भाषा बोलतो आणि स्नेह, एक आठवड्यातले एकदा कधीतरी स्नेह भोजन व्हायला हवंय. आणि कोणीही अगदी कोणी तहानलेले किंवा उपाशी नसावे. सर्वांना येणाऱ्या अतिथी देवो भव, जे कोणी येणार असेल त्यांचं आपण आदरातिथ्य करावं. हे सगळं एका कुटुंबामध्ये असणे गरजेचे आहे आणि त्याचा आपण विचार करून तेच गुण आपण जेव्हा करू तर ते आपल्या मुलांमध्ये ते रुजत जाईल. मुलं ते बघून ते पुढे वाढवत जातील. त्यामुळे आपण मुलांना संस्कार कसे करू शकतो ते ह्या सगळ्या गुणांनी करू शकतो. मुलं ही छोटी कोवळी असतात, मनाची खूप येते. त्यांनी जे बघितलेलं असतं ते त्यांच्या मनावर रुजतं आणि ते बघून ते पुढे त्याचा आज नाही ते खेळतील इकडे, पण त्यांच्या मनावर ते रुजलेलं असतं. ते बघतात की माझ्या आईने बाई 4 लोक आली तर कशी त्यात भाजी वाढवली आणि तिने वाढलं सगळ्यांना, कसं तिने पाणी विचारलं, आणि हे बघता बघता ते आपोआप त्यांच्यामध्ये हे होणार आहे, रुजणार आहे. तर तसंच पती पत्नी मधला जो संवाद आहे तिथे भांडण न होता एकमेकांशी गोड बोललं जाणं, म्हणजे का त्याचाही परिणाम त्या कोळा मुलांवर होत असतो. तसेच भावाभावामध्ये एकमेकांविषयी द्वेष किंवा मत्सर असता कामा नये. तसंच घरच्या स्त्रियांचा पण कसा असावा, ते सगळे ज्येष्ठ पुरुष वर्ग आहे त्यांना पण सांगते की घरच्या स्त्रियांचा नेहमी सन्मान व्हायला पाहिजे, सन्मान व्हायला पाहिजे, त्यांचे आदर करायला पाहिजे. नाही तर तुला काही समजतच नाही आज आपला भाग होता कामा नये. कारण प्रत्येक स्त्री ही एक महालक्ष्मीचं रूपच मला दिसते, ती सगळं सांभाळते. तर त्यामुळे प्रत्येक स्त्रीला घरामध्ये आदर असायला पाहिजे, समान संधी असायला पाहिजे. साहजिक आहे त्यांच्या मागण्या पण तशाच असायला पाहिजे तुमच्या की जे ते पूर्ण करतील. या दोन्हीचा समतोल आपल्याला राखणे गरजेचे आहे. सणामध्ये वातावरण आपण कसं ठेवायला पाहिजे, उत्साही. आपण हे सगळं करतच असतो. म्हणजे आता महालक्ष्मीचे जे मंत्र आहे आपण सर्व म्हणतो, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. हे महालक्ष्मी मंत्र आपण सर्वांना म्हणतो, पण हे फक्त म्हणण्याकरता आहे का तर नाही. महालक्ष्मीची अष्टरूपे त्याच्यात आपण दाखवलेली आहे. धान्य रूप आहे, गजलक्ष्मी रूप आहे, परत धैर्य आहे, त्याच्यामध्ये धनलक्ष्मी आहे. हे सगळी रूपे अष्टावधानी आहे. पण ह्यात बसलेल्या सगळ्या तुम्ही महालक्ष्मीच्या रूपात दिसतात, कारण तुम्ही घरात कसं वावरता. मला माहिती आहे की तुम्ही आपण सर्वजणी कसं वागतो. एका हाताने इथे भाजी डबा चाललेला असतो, त्यातच नवऱ्याने काहीतरी मागितलं, किल्ली मिळत नाही, सापडत आपण ते जाऊन ती किल्ली शोधून देतो. इथे सासू सासऱ्यांना काय पाहिजे ते बघतो, त्या मुलांना शाळेत वेळेवर पोहोचवतो. हे सगळी कामं आपण एका वेळेला करत असतो. म्हणजे आपण अष्टावधानी, तुम्ही आपण सगळ्या अष्टावधानी. त्यामुळे आपल्याला आपण कमी लेखता कामा नाही. तेच त्याचबरोबर त्या बाहेर ऑफिस सांभाळतात, घर सांभाळतात, सगळं करतात, सण साजरे करतात उत्साहाने. उद्या काय करायचं ह्यांचं नियोजन आता बसलंच. उद्या सण आहे, मग काय करायचंय, पोळी करायची, डाळ आहे का, आमका आहे का, तमका आहे का, सगळं अगदी ते व्यवस्थित त्या करतात. मग हे जे करतात ते करत असताना तुम्ही एक गोष्ट, मी नाही म्हणत की तुमचे संस्कार तुमच्या मुलांवर होत नाही, पण ही मुले जी खूप कोवळी मुले जी तुमची माणिक पोती आहेत, उद्या समाजामध्ये बाहेर वावरायला जाणार आहेत, मग त्यांच्यावर थोडे संस्कार अजून जास्त आपण केले तर उद्या त्या दृढ निश्चयाने ते जे बाहेर पडतील त्या समाजामध्ये, ज्या आत्मविश्वासाने बाहेर पडतील, त्याच्यासाठी आपण काय करू शकतो हे आपण त्यांच्यात गुण रुजवायसाठी किंवा त्यांच्यात हे रुजवायसाठी आपण काय करू शकतो याचा विचार आपण करायला हवा. तर संध्याकाळच्या वेळेला, दिवे लागण्याच्या वेळेला प्रत्येक स्त्रीने घरी असणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर आता काही मॉडर्न आता बघतो आपण, पण त्याच्याबरोबर तुमचा पण सहभाग असला तर त्या कोळा मुलांचे संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस आपण एकत्र, काही वेळा असू शकतं की ऑफिसमध्ये काम असेल हे बरं नाही, पण संध्याकाळचं जेवण तरी आपण एकत्र घेऊ शकतो. आणि एकत्र घेताना या मुलांना आज त्यांना काहीतरी बरंच सांगायचं असतंय. शाळेत आज तुला कुणीतरी मारलं, कुणीतरी असं केलं, कुणीतरी छेडलं, काहीतरी सांगायचं असतं. आणि आपण काय करतो, नाही मला वेळ नाहीये, राहू दे, तो नंतर सांग, मला आता हेच करायचं नाही, किंवा तसंच पुरुष पडतं. तर हे मग ते त्यांच्या मनात कुठेतरी राहून जातं आणि मग ते तसंच
निघून जातं आणि ते बाहेर पडायला त्यांना कुठे होत नाही. त्यामुळे आपण एक जेवणाला बसताना किंवा जेवण झाल्यावर एक गप्पा गोष्टी कराव्या, मुलांशी चर्चा करावी, म्हणजे ती मुलं आपलं काय आहे किंवा काय ते तुम्हाला मोकळेपणाने सांगतील आणि मग त्यांचा विश्वास आपल्या आई वडिलांवर एवढा वाढत जाईल की बाहेर काही घटना घडली तर त्या येऊन आपल्या आई वडिलांनी मोकळेपणाने सांगतील आणि मग त्याच्यावर आपण काहीतरी निर्णय घेऊ शकतो असं बघितलेलं. त्याच्यासाठी आपलं त्यांना वेळ देणे हा गरजेचा आहे. तसंच आपण बघतो की आपल्याला निसर्गाने खूप काही दिलेलं आहे. रोज उगवतो, रोज मावळतो, परत रोज उगवतो, परत मावळतो, पण त्या सूर्याकडे आपलं लक्ष जातं का? आपण सूर्याला अर्घ देतो का? किती जण अर्घ देतात, सूर्याला अर्घ देतात? सकाळ उठून सूर्याला अर्घ व्हेरी गुड, खूप छान, आनंद वाटला खूप छान. तर हेच आपल्या मुलांना तुम्ही अर्घ द्या, सूर्याला अर्घ द्या, निसर्गाच्या त्यांचं जवळ सूर्य नमस्कार करा, झाडं लावा, झाडे वेलींमध्ये कधीतरी त्यांना न्या. खळखळणारी आपली जवळपास अगदी नाही म्हणत फार लांब आपल्या खर्चिक आपल्याला करायचं असं नाही म्हणत आहे, पण जवळपासचे धरण असतील बघायला किंवा खळखळणारे झळे असतील तिथे घेऊन जावा. मोबाईल मध्ये काही ठेवलं तिथे गेल्यानंतर मोबाईल बाजूला ठेवा आणि आपली काय सोबत आपली काय शिदोरी असेल चटणी भाकरी ती आनंदानं खावा. त्या मुलांना पण आनंद मिळेल आणि हळूहळू हे त्यांच्या मनात रुजत जाईल की हे निसर्ग पण आपल्याला काहीतरी देतोय, मग आपण पण काहीतरी त्याच्यासाठी करायला हवं, त्या निसर्गासाठी करायला, त्याची जोपासना करायला हवं. मग हे करता करता मग ते थोडं उद्या एक सुजाण नागरिक होईल आणि त्याच्या मनात पण हे बाई नाही आपण पण काहीतरी करायला हवं. हे आपले सगळे कुटुंब व्यवस्था आपल्याला जर अगदी मजबूत करायची असेल तर हे आपल्याला करणे गरजेचे आहे. एखादा रविवार काढा, त्यांना घेऊन जावा, छानपैकी छोटीशी सहल काढा, एखादं मंदिर असेल तिथे घेऊन जावा किंवा छोटस हेच नाही म्हणत. आता आम्ही सेवा भारती अंतर्गत वाड्या वस्तीमध्ये गेलेलो आहोत. आम्ही आता नाव मला धनगरवाडी इथे गेलो होतो, धनगरवाडीला गेलो होतो सेवा भारतीच्या अंतर्गत. तर तिथे गेलो तेव्हा मी काय पाहिलं की 4 महिने तिथे शाळा बंदच असते, पाऊस खूप असतो, धोधो पाऊस ना आलाय, तिथनं ते त्या मुलांना शाळेला जाता येत नाही, तर त्यांचं शिक्षण मोडतं. मग त्या मुलांचं कधीतरी वाढावं. आपल्याकडे भरपूर अशा संस्था आहेत जे हे काम म्हणजे जे करतात आहेत. आता वनवासी कल्याण असेल, सेवा भारती असेल, अशा बऱ्याच संस्था आपल्या त्याच्यामध्ये काम करतात. त्यांच्या सहभागाने एखाद्या तुम्ही मुलांना तिथे घेऊन जा, तर मुलांना समाजाचा किंवा आपल्या ह्याच्या आयुष्याचा दुसरा भाग पण बघायला मिळेल. आज त्यांना सगळं सहज मिळते, आज हे मागितलं दिलं, आज ते मागितलं दिलं, पण त्याच्यामध्ये पण एक काहीतरी आनंद आहे. ती मुलं कशी जगतात हे बघायला त्यांना मिळेल आणि ते बघितल्यामुळे त्यांच्यावरती काहीतरी संस्कार होतील. की आम्ही जेव्हा गेलो होतो तर तिथे तांदूळच पिकतं जास्त, म्हणून त्यांनी तांदळाची भाकरी आणि एक आमटी छान उडदाची, मला तिचं वाजून पण आठवते. आपल्या घरात इतके 100 भोजन आपण बनवतो, कोशिंबीर चटणी अमकं तरी सुद्धा ती चव त्याच्यात नाही, कारण त्यात मायेची उमस होती. आणि त्यांनी ते आम्हाला भात एवढा पहिल्यांदाच एवढा भात बघितला आणि मग त्यांनी जे कांदा भाकरी त्यांचं काय असेल त्याच्याबरोबर आमच्याबरोबर आनंदाने, म्हणजे एवढं काही नसताना सुद्धा ते जर आनंदाने आपलं स्वागत करू शकतो तर आपण का नाही करू शकत? आपण काय कोणाला अरे आज कशाला आता येतात माझी घर हे बोललं की मला तसंच परिणाम, तर आपण आनंदाने त्यांचं स्वागत करायला हवं. त्या सगळ्या गोष्टी आपण त्या मुलांना ही बाजू पण दाखवायला हवी. तसंच स्त्री ही काय आर्थिक नियोजन पण खूप छान करते. मला माहिती आहे आज तुमचे चोर कप्पे कुठे कुठे आहेत, तिथे तुम्ही थोडे पैसे साठवून ठेवता, प्रत्येक जण असतं आणि अडचणीच्या वेळेस ती काढते ती. हे बरोबर आहे की नाही? आपले चोर कप्पे असतात, आपण कुठे कुठे ठेवलेले असतात आणि ते अगदी गरजेच्या वेळेस आपण मुलांचं शिक्षण असो, घरात काही असो तर ते आपण काढतो. स्त्री काही करू शकते, ठरवलं तर काही करू शकते. आपण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शिवराय आपल्याला घडवायचे असतील तर प्रत्येक आईने मासाहेब व्हायलाच पाहिजे, जिजाऊ महाराज व्हायलाच पाहिजे. त्यांनी लहानपणी त्यांच्यावरती संस्कार केले म्हणूनच त्यांच्या मनात आयुष्यभर ते राहिलं आणि त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. मग हे आपण प्रत्येकात ती दडलेली आहे, पण फक्त ती बाहेर काढायची आपल्याला गरज आहे, वेळ देण्याची गरज आहे, की आपण करायला
पाहिजे. तसंच पुरुष वर्गाने पण मुलांना कधीतरी पोहायला न्या, कधीतरी त्यांना म्हणजे असं सहलीला न्या, काहीतरी त्यांना वाचन. श्यामची आई पुस्तक आहे साने गुरुजींनी लिहिलेलं, ते पुस्तक आणा, पुस्तक वाचून दाखवा. कशी श्यामची आई ते एखादा फणस पिकला की त्याचे गरे काढून ती त्या नाही बाई हे पहिलं श्याम तू सगळ्यांना वाटून ये आणि मग तू आपण खाऊया. मग जी देण्याची जी भूमिका आहे म्हणजे देऊन वाटून खाण्यात जो आनंद आहे तो आनंद त्यातनं आपल्याला मिळतो. मुलांना त्याची सवय लागते आणि मग तो हळूहळू हा समाज हे बांधव हे माझेच आहेत, त्यांना मला मदत करायला हवी. आपला काहीतरी हिस्सा आपण जे कमवतो त्या हिस्सा त्यातला काहीतरी अगदी छोटा का असना पण त्या समाजाच्या कल्याणासाठी आपण द्यावा ही भावना त्यांच्या रुजत जाते, कारण आपण त्यांच्या समोर तसं करतो. त्यामुळे हे करणे गरजेचे आहे मला वाटतं. तसंच अजून सामाजिक समरसता आणण्यासाठी जर उदाहरण आपण बघितलं तर रामरायांनी उष्टी बोरं खाल्ली शबरींची, तर त्यांनी जेव्हा आई वडिलांचं वचनाचं पालन किती केलं, ज्या क्षणी त्यांना सांगितलं त्या क्षणी त्यांनी सगळा मोह त्यागला आणि फक्त शस्त्र घेऊन निघाले. मग आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांच्या बोलण्याचं नियमांचं पालन घरात व्हावं ह्याच्यासाठी तुम्ही त्यांना काहीतरी वळख लावायला पाहिजे. रामरायांच्या गोष्टी सांगा. रामदास स्वामींनी जागोजागी आता परवाच हनुमान जयंती झाली, रामनवमी झाली, दासनवमी झाली, त्यांच्या गोष्टी त्यांना सांगितल्या खूप मन देऊन ऐकतात. मग दासनवमीना रामदास स्वामींनी जागोजागी जे मंदिरं उभारलेली आहे हनुमानजीची, जे शक्तीचा बोध आहे, मग त्या तिकडे जाऊन फक्त नमस्कार करणे हेच नाहीये, फक्त त्यांना ते शिकवा. त्यांनी जे मनाचे श्लोक लिहिले आहेत, गणाधीश जोईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ जो निर्गुणांचा नमो शारदा, हे पूर्ण जे श्लोक आहे ते म्हटल्यानेच मनाला एक ऊर्जा मिळते किंवा एक पॉझिटिव्ह विचार करायची. कधीच ते चुकीचा विचार करू शकत नाही, त्यांच्यात कधीच अशी म्हणजे कमतरतेची भावना येणारच नाही. त्यामुळे हे मनाचे श्लोक त्यांच्याकडे पाठपूर्वी शाळेत घ्यायचे पाठ करून, पण आता मला वाटतं कुठेतरी ते नाही दिसत आहे. पासून चालत आल्या त्या कारणाने तिच्या उदयाचा कालखंड हा खूपच प्राचीन आहे. हिंदू संस्कृती घडवण्यामागे, वाढवण्यामागे, टिकवण्यामागे अनेक ऋषी मुनी, संत, महात्मे, महापुरुष, समाजसुधारक, थोर व्यक्ती, क्रांतिकारी अशा अनेक लोकांच्या चारित्र्याच्या, त्यागाच्या, कर्तृत्वाच्या, शौर्याच्या समर्पणातून तयार झाल्या आहेत. सर्व जगात शांती नांदली पाहिजे, सर्व मानवजात व सर्व जीवनसृष्टी सुख समाधान नांदले पाहिजे अशी सांगणारी आपली हिंदू संस्कृती. मानवता हीच जात व सर्व चराचर सृष्टीच्या कल्याणासाठी कर्म करत राहणे हाच धर्म असे सांगणारी, शिकवण देणारी ही आपली हिंदू संस्कृती. हिंदू संस्कृती मापदंड, मानबिंदू म्हणून अनेक महाकाव्य, चरित्र ग्रंथ लिहिले गेले. आज संपूर्ण मानवजात व संपूर्ण जग या महाकाव्य, ग्रंथ, चरित्र यांचा अभ्यास करत आहे. त्या आधारे सर्व चराचर सृष्टीत सुख, समाधान, शांती याचे उत्तर शोधत आहे. आपल्या या भारत भूमीचा इतिहास पाहिला तर असे दिसून येते की अनेक देवदेवतांचा अवतार इथे झाला आहे. अनेक देवदेवतांचे जन्मस्थान इथे आहे. अनेक ऋषीमुनी, संत, महात्मे यांनी याच भूमीत जन्म घेतला. अनेक समाजसुधारक, थोर पराक्रमी योद्धा, क्रांतिकारी यांची जन्मभूमी राहिली आहे. ही भारत भूमी ही कला, व्यापार, व्यवसाय, शेती, औद्योगिक, शैक्षणिक, योग साधना अशा अनेक क्षेत्रामध्ये जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ राहिले आहे. त्याची उदाहरणे, दाखले आपण आपल्या इतिहास पाहिले आहेत, वाचले आहेत, ऐकले आहेत. सुजलाम सुफलाम अशी ही भूमी वैभव संपन्न घडवण्यामागे इथे राहणारा बहुसंख्यक असलेला आपला हा सर्व हिंदू समाजच होता. असे असताना देखील या संस्कृतीवर, या भूमीवर अनेक आक्रमणे झाली. हजारो वर्ष आक्रमणे होत राहिली. इथली संस्कृती व स्वाभिमान नष्ट व्हावा म्हणून अनेक आक्रमकांनी अन्याय, अत्याचार, लूट, सत्तेचा वापर करून तसा प्रयत्न केला.
प्रयत्न केला. त्यांना त्याच्यात यशही मिळालं. हे सर्व त्यांनी कशाच्या आधारावर केले असेल तर इथला जो समाज आहे, हिंदू समाज आहे, त्यामध्ये फूट पाडून हे सर्व सफल केले आहे. म्हणजे जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ असलेली हिंदू संस्कृती व सर्वश्रेष्ठ असलेली भूमी, बहुसंख्य असलेला हा हिंदू समाज परत पारतंत्र्यात जाण्यामागे तिथला हिंदू असंघटित होणे, विखुरला जाणे, स्वचा विसर पडणे हेच प्रामुख्याचे कारण आहे. या सर्व गोष्टीचे चिंतन करून या सर्वांवर उत्तर म्हणून डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी 27 सप्टेंबर 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेमागचा उद्देश एकच, इथे असलेला हिंदू समाज संघटित करणे, चारित्र्यवान, गुणवान, शक्तिशाली बनवणे व त्या आधारे परत त्या आपल्या मातृभूमीला परम वैभव प्राप्त करून देणे, विश्व गुरुस्थानी बसवणे. अशा या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज 100 वर्ष पूर्ण झाली. या शताब्दी वर्षात सर्व हिंदू बांधवापर्यंत पोहोचणे, त्यांना एक करणे असे उद्दिष्ट संघाने ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून भारतवर्षात सर्व ठिकाणी हिंदू बांधवांच्या माध्यमातून आपण हिंदू संमेलने घेत आहोत. आज आपल्या उमरजनगरीमध्ये सर्व हिंदू बांधवांच्या सहकार्यातून हे हिंदू संमेलन घेत आहोत. परत एकदा आपल्या सर्वांचे या हिंदू संमेलनामध्ये स्वागत स्वागत स्वागत. दिवस चालला आणि दिवस चालल्याप्रमाणे प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करेल काय कल्पना युक्तीची, अजी जी जी करेल काय कल्पना युक्तीची, अजी जी जी रे जी जी रे जी. राजाने खाण्यासाठी एक शानदार शामियाना उभारला होता. बेटीसाठी छान उभारीला, बेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अशा शामियानात कान डौलत डुलत आला, कान डौलत डुलत आला. साहेब पंडित त्याच्या संगतीला, साहेब पंडित त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती मला. म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवा, शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. राजाला पाहून कान म्हणतो कसा, आ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ, आओ. Sanchez Mucho, 8, near, sa, here, side, on, here. This front side, left back side, front side only, 8, near, sa, here, right leg, 8, near, sa, here. Final अंदर के साइड ले, front side chest push up, 8, near, sa, here.
here. 1 count 2 movements. Hey. Near. Sa. Here. Here. Near. Side. Arms. Here. Stop. Second, small distance. Second kata, without counting, start. Turn back. Near. Sa. Here. Here. Rear. Sides. Arms. Here. Here. Eight. Near. Sa. Here. Here. Rear. Stop. मुलं काय करतात किंवा एक मुलींचा हात पकडण्यासाठी पण काही प्रयत्न करतात, त्यातून स्वतःची सुटका कशी करतात त्या मुलं आणि मुलांचे मुवमेंट करून दाखवणार आहे. पहिली मुवमेंट असणार आहे की समोरून मुलींची दोन्ही हाताने मान पकडल्यानंतर मुली स्वतःचे संरक्षण कसं करणार आणि मुलं सुद्धा ती मुवमेंट करून दाखवणार आहे. मुली 2 लाईन मध्ये चला, मुलं 2 लाईन मध्ये चला. यावरती इकडं गडबड करायची नाही. Near. Sa. Here. Stop. आता लक्ष द्या. हे म्हणजे मुवमेंट कसं आहे की समोरून हात पकडला, मान पकडल्यानंतर स्वतः गेला आणि समोरून दोन्ही हाताने मुवमेंट केल्यानंतर त्याला पुश करून किक मारून आपली स्वतः सुटका करणार आहेत मुले. ते आता करून दाखवत बघा. सेकंड मुवमेंट आहे. Near. Sa. Here. Stop.
स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तर बेहत्तर, पण प्यारपणे पाहू जाऊन मराठी जनाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, कधी मारला साठे चावा, डोक्यात कधी मी कावा, बेटीचा धागा सांगावा. त्या उमरजमध्ये आपल्या कल्पना असेलच, छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य वधविवाह 16 फूट उंच अश्वारूढ पुतळा उभा करायचा संकल्प केलेला आहे. धनाजी जाधव, सरसेनापती धनाजी जाधव यांच्या पदस्पर्शाने या पावनभूमीत हा संकल्प केलेला आहे. सदर पुतळ्यासाठी 40 लाख खर्च अपेक्षित आहे. 10 लाख रुपये आपण ॲडव्हान्स दिलेला आहे मूर्तिकारांना. सतीश गाडगे हे मूर्तिकार आहेत आणि 30 लाख रुपये त्यांना आपण लोकसभामधून देणे गरजेचं आहे. तसेच परिसर सुशोभित करण्यासाठी शासनाकडून 50 लाख रुपये निधी उपलब्ध झालेला आहे आणि 70 लाख रुपये अजून अपेक्षित आहे. 50 लाख रुपये खर्च झाला आहे. चौथऱ्याचे काम पूर्ण झालेले आहे व सुशोभीकरणाचे निम्मे काम पूर्ण झालेले आहे. तरी या कामासाठी जसे अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा भव्य मंदिर सर्वांच्या सहभागाने व सहकार्याने पूर्ण झाले, तसेच उमरजमध्ये हे काम सर्वांच्या सहभागाने व सहकार्याने पूर्ण व्हावे ही आमची श्री प्रतिष्ठानतर्फे आपल्या सर्वांना आव्हान आहे.